प्रभाग 4B मधून उभा आहे। प्रभाग 4A मधून आशादेवी सोमेशी आवलकर आणि नगराध्यक्ष पदाला आनंद माने उभारलेले। एकंदरीत नागरिकांचे काय समस्या समोर येतील? नागरिकांच्या समस्या फक्त आता जे भुयारी गटारनं रोड उकललेला आहे तेच समस्या आहेत, दुसऱ्या कुठल्या समस्या सध्या तर नाही आहेत। पाण्याची काय सोय? पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे, बाकी कुठली अडचण नाही। लोकांना काय अडचण नाही, फक्त भुयारी गटार उकललेलेच रस्ते जी खराब झालेले आहेत त्याच अडचणी येते, ती सोडून दुसरी कुठली इतर नागरिकांची अडचण नाही। आता नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? एक नंबर प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिकांचा। प्रचार करते मतदारांची प्रतिक्रिया काय आहे? प्रतिक्रिया खूप चांगली आहे, सगळ्यांकडून जल्लोष आहे आपलाच आणि आपले सीट बसणारच आहे, येणार आहे। बापूंना आता हे 8 दिवस मिळाले ना, देणार आहोत। आनंदभाऊ माने आम्ही सर्वजण पाठीला काम करत आहोत, चांगला प्रतिसाद आहे। सध्या सांगोल्यात तर शिवसेनेचीच हवा आहे आणि आपले उमेदवार असे तरुण आणि सुशिक्षित आहेत, त्यामुळं सगळ्या सांगोलकरांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे। आणि ज्यावेळेस यांचा आपले 3 उमेदवार आहेत ते कसे युवा असल्यामुळे कधी पण त्यांना बोलवलं, आपली माणसं हक्काची माणसं, त्यामुळं कधीही नागरिकांनी त्यांना त्यांच्या अडचणी असल्या आणि त्यांना हाक मारले तर ते तत्पर त्यांना त्याच्यासाठी धावून जातील आणि सांगोलकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील, त्यांचे गोरगरिबांच्या काय आणि अडचणी असेल ते समजून घेतील आणि सांगोल्याचा विकास करतील। नाव सांगा। माझं नाव सद्दाम मुबारक तांबोळे, प्रभाग क्रमांक 4 मधून माऊली तेली यावलकर और नगराध्यक्षपदासाठी आनंदा माने यांची प्रचार यात्रा निघालेली आहे। तरी हे पूर्ण मतदार आहेत, ही 4 मधले मतदार आहेत, आम्ही कुठले 2 नंबरमधून 3 नंबरमधून आणले नाहीत। ही मतदार हक्काचे मतदार आहेत, हे 3ही उमेदवार निवडून आलेले आहेत। विरोधकाही काही बी अफवा उठत आहेत की आमचे विरोधक घाबरलेत, आम्ही हे केलं ती केलं। 2016ला राणीताई माने नगराध्यक्षपद होते, त्या टायमाला भरपूर कामे झाले आणि मुसलमानाचा सुद्धा भरपूर काय प्रतिसाद मिळालेला आहे आनंद मानेला। मुस्लिम समाज यावर्षी कसा? यावर्षी फिक्स नगराध्यक्ष आहे, चांगला आहे, कोई माने या ना माने, सांगोला में सिर्फ आनंदा माने।